नेक्स्ट काय आहे की डायग्नोस्टिक टेस्ट. तर सगळ्यात महत्वाची तर पल्मोनरी फंक्शन टेस्ट आहे. ती का केली जाते, कशी केली जाते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर दोन्ही प्रकारे आहेत. मी जे खाली छोटंसं मशीन दाखवलं त्याच्याने करू शकता, किंवा प्रॉपर एक मोठं मशीन असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये रिझल्ट जे आहे ते दिसून येतात, तेही तुम्ही करू शकता. ऑक्सिजन सप्लाय, ऑक्सिजन तुमच्या शरीरामध्ये कमी झालेला आहे बघण्यासाठी तुम्ही स्पायरोमेट्री वापरू शकता. तर स्पायरोमेट्रीमध्ये तुम्हाला दिसून येईल, तुम्हाला सॅच्युरेशन प्रोब लावल्यावर तुम्हाला दिसून येईल की ऑक्सिजन किती आहे. जनरली पेशंटचा जो ऑक्सिजन आहे तो 95 पेक्षा खाली गेलेला असतो. 90 to 95 पर्यंत असेल तर माइल्ड आहे, किंवा सिव्हिअर केसेसमध्ये अजून बिलो 90 वगैरे पेशंटचा ऑक्सिजन जो आहे शरीरामधला तो जाऊ शकतो. अगेन मी तुम्हाला चेस्ट एक्सरे मध्ये सांगितलेलं आहे की चेस्ट एक्सरे मध्ये लिटरली तुम्हाला पॅचेस दिसतात की जे एल्व्हिओलाई हॅव फेल्ड टू रिस्पॉन्ड. त्याच्यानंतर महत्वाची ब्लड टेस्ट आहे इथे जी मला सांगावीशी वाटते तुम्हाला, की अल्फा-1 अँटीट्रिप्सिन. आता अल्फा-1 अँटीट्रिप्सिन हे जे आहे हे जनरली लहान मुलं जे आहे त्यांच्यामध्ये सीओपीडीचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये हे जे आहे हे खूप कमी होतं. इट्स अ बेसिकली प्रोटीन बेस अँटीट्रिप्सिन असतं जे तुम्हाला कोट करतं लंग्सला. हे कोट करतं लंगला जेणेकरून प्रोटेक्ट करतं तुमचं म्हणतात की कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये लंग्सचा. त्यासाठी रेस्पिरेटरी सिस्टमला एक प्रोटेक्शन असं दिलेलं असतं ह्याने. परंतु जेव्हा लॉंग टर्म पेशंटला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम निर्माण होतात त्यावेळेस काय होतं, हे जे अल्फा-1 अँटीट्रिप्सिन कोटिंग जे आहे ती हळूहळू काय होते, कमी होत जाते. आणि हळूहळू ती कमी होत गेल्यानंतर काय होतं, इट कॅन अफेक्ट युअर रेस्पिरेटरी सिस्टम. त्यामुळे रेस्पिरेटरी तुमचे जे लंग आहे ते अजून प्रोन होतात की कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन निर्माण होऊ शकतं. त्यामुळे अल्फा-1 अँटीट्रिप्सिन इज अन इम्पॉर्टंट ब्लड टेस्ट विच इज बीन परफॉर्म स्पेशली इन द चिल्ड्रन. ठीक आहे. आता आपण मॅनेजमेंट बघणार आहोत. मॅनेजमेंट काय आहे तर पहिली फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट. ठीक आहे. अगेन ड्रग्स व्यवस्थित इन डिटेल आधीच्या पण आपण चॅप्टरमध्ये बघितलेले आहेत. मोस्टली सीओपीडी मध्ये सुद्धा तेच ड्रग्स दिले जातात. ठीक आहे. सो व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आणि पुन्हा एकदा मी सांगते, जर तुम्ही अस्थमाचा व्हिडिओ बघितला नसेल तर शुअरली तो व्हिडिओ बघा, कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये काय बोलत खूप पटापट सगळे विषय एक्सप्लेन केलेले आहेत. कारण का अस्थमा ही ऑलमोस्ट 45-50 मिनिट्सचा सिरीज मधला फर्स्ट एपिसोड होता ज्याच्यामध्ये इन डिटेल मी तुम्हाला बेसिक्स पासून सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. एकदा ते क्लिअर झालं तर पुढचं आता पुढची जी अजून डिसीज कंडिशन आहे ती तर तुम्हाला अजून सोपी जाणार आहे. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल आणि हा व्हिडिओ बघितला असेल तर पुढचं तुम्हाला अजून सोपा जाणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यांना सगळ्यात पहिलं मॅनेजमेंट म्हणजे काय तर स्मोकिंग. जर पेशंटला स्मोकिंग असेल ऍक्टिव्ह किंवा पॅसिव्ह तर पहिलं पेशंटला सांगायचं ते बंद करा. आणि त्याला आपण काय बोलत त्याला रिप्लेसमेंट म्हणून निकोटीनचे टॅबलेट्स जे असतात त्याची रिप्लेसमेंट थेरपी म्हणून स्टार्ट करू शकतात. तर मी पुन्हा एकदा सांगेन की जरी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी किंवा त्या च्युइंगम्स वगैरे अवेलेबल आहे ते पेशंटने स्टार्ट केले तरी बऱ्याच वेळा असं दिसून येतं की पेशंट त्याच्यानंतर स्मोकिंग वगैरे सोडून निकोटीनला डिपेंडंट झालेले आहेत. आणि असे पेशंट नंतर मग काउन्सिलिंगसाठी जेव्हा येतात इट्स व्हेरी डिफिकल्ट की कारण ते त्याच्यावर डिपेंडंट झालेले आहेत. त्यामुळे इव्हन दो पुस्तकांमध्ये दिलेलं आहे की निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी आपण देऊ शकतो तरी ती फक्त इनिशियली आपण देतो आणि त्याचा व्यवस्थित मॉनिटरिंग आणि फॉलोअप केला पाहिजे आणि नंतर ते पेशंटने बंद केली पाहिजे. त्यासाठी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की जेव्हा पेशंट ओपीडी मध्ये येईल, आयपीडी मध्ये येईल, ऍज अ नर्स तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पेशंट निकोटीनवर डिपेंडंट होणार नाही. स्मोकिंग सोडून पेशंट निकोटीनवर डिपेंडंट होणार नाही ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे बिंग नर्सेस, की तुम्हाला प्रॉपरली पेशंटला काउन्सिलिंग हेल्थ एज्युकेशन दिलंच पाहिजे. त्याशिवाय पेशंट ह्या गोष्टीमधून पूर्णपणे बाहेर येणार नाही. लॉंग टर्म पेशंटला ह्याचा त्रास पेशंटच्या शरीरामध्ये होणार आहे. त्यामुळे ही गोष्ट नीट लक्षात देऊन तुमच्या डोक्यामध्ये नीट पक्की करा की फक्त पेशंटला सांगितलं आणि गेलं नाही. पेशंटला पुन्हा त्याच्यावर डिपेंडंट होता कामा नये. नेक्स्ट आहे ब्रॉन्कोडायलेटर्स. ब्रॉन्कोडायलेटर्स बेसिकली काय करतात, ते डायलेट द ब्रॉन्काय सो दॅट तुमची जी एअर एक्सचेंज आहे, एअर जाणं आहे ते व्यवस्थित होईल त्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट पेशंटला काय दिलं जातं तर बीटा-2 अगॉनिस्ट. आता बीटा-2 अगॉनिस्ट हे कशावर काम करतात वी नो देअर आर बीटा-1 आणि बीटा-2. बीटा-1 जे आहे ते हार्ट साठी आहे आणि बीटा-2 इज फॉर युअर रेस्पिरेटरी स्मूथ मसल. रेस्पिरेटरी स्मूथ मसल वर ते अफेक्ट करतं जेणेकरून अगेन यू विल हॅव गुड गॅस एक्सचेंज बेसिकली. त्यासाठी बीटा-2 अगॉनिस्ट पेशंटला दिले जातात. आता बीटा-2 अगॉनिस्ट पेक्षा अजून चांगलं काम कोण करू शकतं ते अँटीकॉलिनर्जिक ड्रग. ठीक आहे. अगेन अँटीकॉलिनर्जिक ड्रग विल हेल्प यू टू डिक्रीज युअर म्युकस प्रोडक्शन.
प्रोडक्शन कमी झाल्यामुळे आणि त्याच्यामध्ये अजून चांगला ब्रॉन्कोडायलेक्टरी इफेक्ट असल्यामुळे काय होतं की तुमचं ब्रीदिंग जे आहे ते इम्प्रूव्ह होतं, ऑक्सिजन जे तुमचं एक्सचेंज आहे, गॅसेस एक्सचेंज ते चांगलं होतं. नेक्स्ट काय आहे, कॉर्टिकोस्टेरॉइड, दे आर अगेन अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. सो इन्फ्लेमेशन कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिकली एअर पॅसेजमध्ये चांगली जागा निर्माण होते एअर एक्सचेंज करण्यासाठी. नेक्स्ट काय, म्युकोलायटिक्स. आता तुम्हाला इथे अगेन शब्दशः करतं म्युकोलायटिक, म्युकसचं लायसिस करतं. ठीक आहे, त्याच्यामुळे जे बिल्डअप झालेलं आहे तुमच्या एअर पॅसेजेसमध्ये म्युकस ते कमी होण्याचा हेल्प होते, जेणेकरून ते लिक्विफाईड करतात सगळे सिक्रिशन्स, जे घट्ट निर्माण झाले ते सिक्रिशन्स पुन्हा लिक्विफाईड करतात, पातळ करतात, जेणेकरून ते बाहेर निघून जातील. तुमचं जे स्प्युटम असेल त्याच्यामधून जे कॉफ आहे त्याच्यामधून कॉफ आउट करून किंवा जे काही ते निघून जाण्यासाठी, एक्सपेक्टोरेट करण्यासाठी हेल्पफुल आहे. अँटीबायोटिक्स कशासाठी देतात तर बेसिकली तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल बॅक्टेरियल ओरिजिनमुळे तर ते इन्फेक्शन कमी होण्यासाठी, त्याच्यानंतर प्रोफायलॅक्सिस, तुम्हाला इतर कुठलं रेस्पिरेटरी इन्फेक्शन होऊ नये ह्यासाठी तुम्हाला अँटीबायोटिक्स दिले जातात. इम्युनायझेशन इज अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. का? कारण देर इज हाय चान्स की दिस पेशंट कॅन डेव्हलप अदर इन्फेक्शन्स. ठीक आहे, स्पेशली इन द चिल्ड्रन देर इज पॉसिबिलिटी. सो इम्युनायझेशन इज अ मस्ट फॉर द पेशंट्स. आणि नवीन नवीन आपल्याला हे पण माहिती, इव्हन वॅक्सिनेशन फॉर दॅट मॅटर, की नवीन नवीन जे रेस्पिरेटरी आजार निर्माण होतात त्याच्यासाठी तुम्हाला वॅक्सिनेशन घेणं इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तो आजार तुम्हाला त्रास न, म्हणजे लंग तुमच्या रेस्पिरेटरी हेल्थवर अफेक्ट करून तुम्हाला त्रास देऊ नये त्यासाठी. सो इम्युनायझेशन, वॅक्सिनेशन बोथ आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर ट्रीटमेंट ऑफ अल्फा-1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी, जर चिल्ड्रनमध्ये जर ती डेफिशियन्सी असेल तर अगेन आई सेड की लेटर ऑन त्यांना त्रास होऊ शकतो सीओपीडीचा, कारण तुमची जी लंगची नॉर्मल प्रोटेक्टिव्ह लेअर आहे ती त्याच्याने बनलेली आहे, तीच अफेक्ट झाली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. सो अगेन त्याला ट्रीट केलं पाहिजे. सो दिस इज फार्मॅकोलॉजिकल ड्रग मॅनेजमेंट जी केली जाते. नेक्स्ट आहे नॉन फार्मॅकोलॉजिक मॅनेजमेंट. सो फर्स्ट आहे नेब्युलायझेशन. नेब्युलायझेशन म्हणजे आपण पेशंटला अगेन जे पण ड्रग्स डिस्कस केलेले आहेत ते आपण थ्रू नेझल, लाईक नेझल रूटने आपण पेशंटला देतो, जेणेकरून म्युकोलायटिक्स असतील म्हणा किंवा तुमचे ब्रॉन्कोडायलेटर्स असतील, अँटीकोलिनर्जिक्स असेल, कॉर्टिकोस्टेरॉइड्स असेल, या सगळ्याचे पंप असतात ते तुम्ही देऊ शकता पेशंटला. त्याच्यानंतर ऑक्सिजन थेरपी आहे. नेक्स्ट, ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट. का? कारण का तुमच्या नॉर्मल जी हवा आहे त्याच्यामधला ऑक्सिजन पेशंटला कमी पडतो आहे, त्यामुळे यू हॅव टू गिव्ह ऑक्सिजन थेरपी टू द पेशंट. बट ऍट द सेम टाइम इथे मला महत्वाचं सांगायला वाटेल तुम्हाला की सीओपीडीच्या पेशंट्सना तुम्ही जास्त ऑक्सिजन थेरपी नाही देऊ शकत. ठीक आहे, का नाही देऊ शकत? कारण क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज ह्या पेशंट्सना ऑलरेडी पेशंट जी श्वास घेतोय किंवा ऑक्सिजन घेतोय हे कुठल्या मेकॅनिझमवर चालू आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की CO2 रिटेन्शन जर असेल तर एक निगेटिव्ह मेकॅनिझम आहे की कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये बिल्डअप होतोय, त्याला बाहेर काढण्यासाठी ऑक्सिजन शरीरात घेणं महत्वाचं आहे. सो निगेटिव्ह जो मेकॅनिझम आहे ह्याच्यावरती ह्या मेकॅनिझम वरती पेशंटचा श्वासोच्छवास सुरू आहे. जर तुम्ही पेशंटला ऑल द मोर ऑक्सिजन देत राहिला, जो थोडाफार निगेटिव्ह मेकॅनिझम आहे की CO2 शरीरात असल्यामुळे पेशंटला श्वास घ्यायचा आहे, तोही पूर्णपणे पेशंटचा बंद होऊन जातो आणि पेशंट डिपेंडंट होतो ऑक्सिजनवरती. पेशंट हा एकदा ऑक्सिजनवरती फुल्ली डिपेंडंट झाला तर तो ऑक्सिजन नेझल प्रॉंग्स वरून ऑक्सिजन मास्कवर येणार, ऑक्सिजन मास्क वरून तो डायरेक्टली पेशंट व्हेंटिलेटरवर जाणार. मग पेशंटला तुम्ही काहीही करून पेशंटचं ब्रीदिंग रिस्टोर करू शकत नाही, पेशंटला वाचवू शकत नाही. एकदा पेशंट व्हेंटिलेटरवर डिपेंडंट झाला देन इट्स गॉन. सो दॅट इज द रिझन तुम्हाला थोडं तरी पेशंटचा निगेटिव्ह जो फीडबॅक मेकॅनिझम आहे, CO2 रिटेन्शन आहे, ते मेंटेन राहिलंच पाहिजे. त्यामुळे तुम्ही पेशंटला जास्त ऑक्सिजन देऊ शकत नाही. 2 to 4 लिटर्सच्या वर आपण युजली पेशंटला ऑक्सिजन देत नाही इनिशियल स्टेजेसला. पेशंट जे सिव्हिअर झालेले असतील, ऑप्शन नाहीये, बायपॅप वगैरे सर्व तुम्ही ट्राय केलं आणि मग अल्टिमेटली पेशंटला जर ऑक्सिजन देण्याचीच गरज पडली तर व्हेंटिलेटर हा लास्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, आता इथे अगेन तुम्हाला नेझल प्रॉंग्स माहिती असतील, आय होप तुम्हाला ऑक्सिजन मास्क माहिती असेल. सीपॅप, बायपॅप आणि व्हेंटिलेटर तुम्हाला जास्त त्याची ओळख नसेल तर मी थोडक्यात सांगते. बायपॅप, सीपॅप जे आहे ते कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर किंवा बायपॅप, अगेन यू हॅव
बायलॅटरल प्रेशर देण्यासाठीच बेसिकली आपण ऑक्सिजन पेशंटला यूज करतो. मशीन असते ज्याच्यामध्ये आपण पेशंटला ठराविक अमाऊंट डिसाईड करतो की एवढं पेशंटला ऑक्सिजन जायला पाहिजे, एवढं इन्स्पिरेटरी व्हॉल्यूम असणार आहे, ठीक आहे, एवढं एक्सपिरेटरी व्हॉल्यूम असणार, असं तुम्ही टार्गेट डिसाईड करू शकता. त्याचे पण मास्क असतं आणि मशीन असतं, ठीक आहे, ते बायपॅप सीपॅप त्याला बोलतात. आणि त्याच्यानंतर लास्ट व्हेंटिलेटर म्हणजे एक ट्यूब घातली जाते नाकावाटे आणि मग पेशंट शिफ्ट करतो मशीनला. तुम्ही जर पेशंटला हॉस्पिटलमध्ये बघितलं असेल तर, ठीक आहे. सो इथपर्यंत तुम्हाला ह्या पॉइंटला अंडरस्टँड करण्यासाठी दिस मच इज ओके की काय काय होऊ शकतं. सो हा पण महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला वायवाला नक्की येऊ शकतं. जर तुम्ही व्यवस्थित लेक्चर ऐकलं असेल तुम्हाला कळलं असेल की सीओपीडी पेशंटला तुम्ही जास्त ऑक्सिजन का नाही देऊ शकत, तर दिस इज द आन्सर. You should be able to answer. It's a very important viva question. नेक्स्ट लिहिले मी एक्सरसाइज मध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह एक्सरसाइज, त्याच्यानंतर ब्रीदिंग एक्सरसाइजेस. का तर तुम्ही पेशंटला जे पेशंट रेस्पिरेटरीचे एक्सेसरी मसल्स जे आहेत ते वापरतात त्याचा यूज कमी होण्यासाठी आणि पेशंट जास्तीत जास्त उत्तम ब्रीदिंग करण्यासाठी वी विल ऍडवाइज पेशंट टू डू डीप ब्रीदिंग एक्सरसाइजेस, कॉफिंग एक्सरसाइजेस, चेस्ट फिजिओथेरपी. म्हणजे चेस्ट फिजिओथेरपी मध्ये पण कपिंग आपण पेशंटला करतो जेणेकरून पेशंट काय केलं पाहिजे, कफ आउट केलं पाहिजे. पेशंटच्या जे लंग्स मध्ये म्युकस आणि ऑल दी सिक्रेशन्स अक्युमुलेट झालेले आहेत ते बाहेर एक्सपेक्टोरेट करण्यासाठी. नेक्स्ट आहे, जर मॅनेजमेंट नाही झालं मेडिकलने तर आपल्याला अगेन यू हॅव टू गो फॉर सर्जरी. सर्जरिकल प्रोसिजर्स खूप कमी प्रमाणात केलं जातं कारण अगेन रिस्क जास्त असते. सीओपीडी हे जास्तीत जास्त लेटर स्टेजेसमध्ये लाईफमध्ये दिसून येतं. त्याचं जे आउटकम आहे सर्जरीचं त्याला खूप काय बोलतात त्याला कमी सक्सेस रेट आहे असं आपण बोलू शकतो. किंवा पेशंट खूपच जास्त इम्युन होतो अदर इन्फेक्शन्सना, पेशंटला खूपच सांभाळून घ्यायला लागतं. त्यामुळे इट्स व्हेरी व्हेरी रिस्की सर्जरीज ॲज सच. बट देन अगेन पेशंटवर डिपेंड करतं. जर पेशंटला सर्जरीज करून घ्यायची असेल आणि दुसरा काही ऑप्शनच नसेल, सो फॉर पेशंट्स हेल्थ, जर कमी एजमध्ये पेशंटला झालं असेल तर दे कॅन ऑप्ट फॉर सर्जिकल मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ते आहे बुलेक्टमी. जो मधला फोटो दाखवलेला आहे तो आहे बुलेक्टमीचा. इथे बुले म्हणजे एअर सॅक्स जे आहे जे एनलार्ज झालेले आहेत ते बेसिकली कट शॉर्ट केलं जातं जेणेकरून पेशंटची जी बाकीचं लंग आहे ते व्यवस्थित परफॉर्म केलं जाईल, ठीक आहे. सो जे नॉट परफॉर्मिंग जे एअर सॅक्स आहेत ते रिमूव्ह केले जातात बुलेक्टमीमध्ये. लंग व्हॉल्यूम रिडक्शन सर्जरीमध्ये अगेन पेशंटचा जो नॉर्मल लाइनिंग आहे ती जी अफेक्ट झालेली असतील तर त्याचे लेयर्स प्रमाणे ते कट केले जातात. त्याच्यामध्ये पण अगेन मी तुम्हाला म्हणाले मग बॅरल चेस्ट झालेली असते, चेस्टचं व्हॉल्यूम जे आहे ते लंग्सचं व्हॉल्यूम जे आहे ते वाढलेलं असतं तर ते कट शॉर्ट करतात जेणेकरून जे थोडंफार परफॉर्मिंग लंग आहे व्यवस्थित ते व्यवस्थित त्याचं काय बोलतात त्याचा व्यवस्थित आकार कमी जास्त होऊ शकतो, त्याचं व्यवस्थित एक्सपान्शन होऊ शकतं आणि पेशंट नॉर्मल ब्रिदिंग विदाउट करू शकतो. त्यासाठी ती सर्जरी केली जाते. आणि लंग ट्रान्सप्लांट वी नो की बाबा टोटल लंग इज नॉट परफॉर्मिंग, सो ऍटलीस्ट वन लंग विच इज पॉसिबल. कारण लंग ट्रान्सप्लांटसाठी तुम्हाला लंगचे तुम्हाला हे पण पाहिजे, कोणी लंग डोनेट केलेलं पाहिजे, राईट. सो देर आर सो मेनी पीपल्स हु आर इन द वेटिंग लिस्ट. आणि वेअरएज आपल्या इकडे इंडियामध्ये स्पेशली डोनेशन, ऑर्गन डोनेशन हा जो प्रकार आहे अतिशय कमी असतो. सो दॅट इज द रिक्वेस्ट वी डू. जेव्हा आपण एखादा पेशंट यंग एजमध्ये किंवा काही ऍक्सिडेंट अशा केसेसमध्ये आपण पेशंटना विचारतो की तुम्हाला ऑर्गन डोनेट करायची इच्छा आहे का, पण खूप जण नाही करत. पण जर असं केलं असेल तर यु नो इट कॅन बी हेल्पफुल फॉर अ पर्सन लंग ट्रान्सप्लांट म्हणजे मिळण्यासाठी पेशंटला. नेक्स्ट वी विल मूव ऑन टू द कॉम्प्लिकेशन्स. आता बरेच जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते ऑलरेडी आपण डिस्कस केले आहेत, तर आपण जस्ट गो थ्रू करू. फर्स्ट आहे रेस्पिरेटरी इनसफिशियन्सी, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, का होतो, कसा होतो आपण बघितलेलं आहे. रेस्पिरेटरी फेलियर कसं होतं तर ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थित न झाल्यामुळे ऑटोमॅटिकली लंगवर अफेक्ट झाला, एंटायर लंग इज अफेक्टेड. पेशंटला अक्षरशः लंग ट्रान्सप्लांट करून घ्याल तर रेस्पिरेटरी फेलियर होतो. निमोनिया कसं होतं, इट्स अन इन्फ्लॅमेशन ऑफ लंग. बेसिकली व्हॉट इज निमोनिया, इज इन्फ्लमेशन. ऑलरेडी आपण डिस्कस केलं इन्फ्लमेशन कशामुळे होतं. ऍटिलेक्टॅसिस इज कोलॅप्स ऑफ एल्व्हिओलाय. एल्व्हिओलाय फंक्शन करत नाही, त्यांचं कोलॅप्स होतं, सो दॅट इज ऍटिलेक्टॅसिस. न्यूमोथोरॅक्स म्हणजे काय, ऑटोमॅटिकली तर तुमच्या शरीरामध्ये एअर जी आहे ती ट्रॅप होते आहे, एअर ट्रॅप होते आहे, पण ती ब्रीद इन ब्रीद आउटच होत नाही, प्रॉपर त्याचं एक्सचेंज होत नाहीये आणि ऑटोमॅटिकली तुमचं काय बोलत लंग साईज इन्क्रीज होते, बॅरल चेस्ट निर्माण होतं. तर न्यूमोथोरॅक्स कॅन बी अ वन रिझन इन दॅट. त्याच्यानंतर हायपॉक्सिमिया इज शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालंय, दॅट इज हायपॉक्सिमिया. इन ऍडिशन टू दिस यू कॅन ऍड कॉर पल्मोनल जे आपण डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामुळे राईट साइडेड हार्ट फेलियर होऊ शकतं. दॅट कॅन बी ऑल्सो अन ऍडेड थिंग इन कॉम्प्लिकेशन.
नेक्स्ट वी विल मूव ऑन टू द नर्सिंग डायग्नोसिस, की अशा पेशंटचं तुम्ही नर्सिंग डायग्नोसिस कसं लिहू शकता. तर पहिलं मी लिहिलंय इनइफेक्टिव्ह एअरवे क्लिअरन्स रिलेटेड टू ब्रोंको कन्स्ट्रिक्शन, इन्क्रीज म्युकस प्रोडक्शन, इनइफेक्टिव्ह कफ. सो इफ तुमचा जो एअरवे आहे तोच क्लिअर होत नाही आहे का म्युकस प्रोडक्शन झालेलं आहे सगळ्या फॅक्टर्समुळे. अगेन नर्सिंग डायग्नोसिस मी इथे खूप फास्ट तुम्हाला जस्ट एक 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 सांगते, कारण ह्यातले बरेच नर्सिंग डायग्नोसिस जे आहेत ते आपण इन डिटेल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. अगेन आय रिक्वेस्ट यू ऑल टू गो अँड चेक आउट द फर्स्ट व्हिडिओ टू अंडरस्टँड दिस डायग्नोसिस हिअर, कारण प्रत्येकाचं मी तिथे तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून सांगितलेला आहे. सो इथे मी फक्त तुम्हाला इथे कसं त्याचं ऍप्लिकेशन आहे तेवढंच एक्सप्लेन करते. इथे का होतंय सीओपीडीमुळे वी नो एअरवे क्लिअरन्स का म्हणजे म्युकस प्रोडक्शनमुळे. नेक्स्ट काय आहे इम्पेअर्ड गॅस एक्सचेंज. गॅस एक्सचेंज नाही होत आहे का, कारण अगेन युअर एल्व्हिओलाई आर इफेक्टेड, ब्रॉन्कायटिस, एम्फायसिमा, एस्थमा, ऑल दिस कॉजेस आर देअर, सो देर इज नो प्रॉपर गॅस एक्सचेंज. थर्ड काय आहे इनइफेक्टिव्ह ब्रीदिंग पॅटर्न. पेशंटचा ब्रीदिंग पॅटर्न चेंज झालाय. पेशंट इज युझिंग ऑल एक्सेसरी मसल टू ब्रीथ. So you can write because of as evidenced by the use of accessory muscles. तुम्हाला एकदा जर पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट क्लिअर असेल, इट इज व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी इझी टू राईट थर्ड पार्ट. पण जर तुम्हाला पहिले दोन पार्ट नाही कळले तर थर्ड पार्ट लिहिणं मी मोस्टली स्टुडंट्सना मिळलं की डिफिकल्ट जातं. त्यामुळे इनइफेक्टिव्ह ब्रीदिंग पॅटर्न कशामुळे होतं पेशंटचा, जर पेशंटला श्वास घ्यायला पेशंटला नॉर्मल जे ऑक्सिजन आहे तेच व्यवस्थित मिळत नाही, पेशंट स्वतः पेशंटचे जे लंग्स आहेत ते व्यवस्थित परफॉर्म करत आहे, तर ऑटोमॅटिकली पेशंट ऍक्सेसरी मसल यूज करणार. सो तुमचं ब्रीदिंग पॅटर्न ऑटोमॅटिकली चेंज होणार. आय सेड की पेशंट असा लांब श्वास घेऊन शांत होतोय. दॅट इज द रिझन. इम्बॅलन्स न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट. आता परत न्यूट्रिशन का कमी झालं, तुम्ही व्यवस्थित लेक्चर ऐकलं असं तुम्हाला कळत आहे की न्यूट्रिशन का कमी झालेलं आहे. न्यूट्रिशन कमी काय झालेलं पेशंटचं ते तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे यू कॅन राईट इम्बॅलन्स न्यूट्रिशन लेस दॅन बॉडी रिक्वायरमेंट ॲज एव्हिडन्स बाय पेशंट इज नॉट इटिंग प्रॉपरली, पेशंट इज अवॉइडिंग फूड वगैरे. मी बऱ्याच स्टुडंटला बघितलं आहे की इथे पेशंट इम्बॅलन्स न्यूट्रिशन पुस्तकात दिलेलं आहे ते लिहितात आणि ॲज एव्हिडन्स बाय लिहितात पेशंटला खाण्याची इच्छा नाही, पेशंटला लाईक्स आणि डिसलाईक्स सारखे फूड नाही मिळत आहे वगैरे वगैरे, पण ते रिझन नाहीये. पेशंटला खाल्ल्यानंतर पोटाचं प्रेशर वाढतो, डायफ्रमवर प्रेशर येतो, त्याच्यामुळे पेशंटला ब्रिदिंग डिफिकल्टी होते. दॅट इज द ऍक्च्युअल रिझन, जे खूप जण लिहत नाहीये. पण आय एम शुअर ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला आहे ते व्यवस्थित रॅशनली लिहून त्यांचं नर्सिंग डायग्नोसिस उत्तम लिहू शकतात. ऍक्टिव्हिटी इंटॉलरन्स रिलेटेड टू फटीग, डिस्निया, आणि म्हणजेच काय तर पेशंटला त्रास होतोय पेशंटला ऍक्टिव्हिटीज नॉर्मल करण्यामध्ये, त्यामुळे पेशंट व्यवस्थित परफॉर्म करू नाही शकत आहे. डेली पेशंटच्या जे डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटीज असतात किंवा ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग एडीएल आपण ज्याला म्हणतो ते परफॉर्म नाही करत. एन्झायटी आहे का, की इथे पेशंटला लिटरली एअर ट्रॅप झालेली आहे. मी ॲस्थमाच्या ह्याच्यामध्ये पण म्हणाली तुम्हाला लेक्चरमध्ये की लिटरली पेशंटला फील होतंय की छातीवर दगड ठेवलाय, पेशंट नाही श्वास घेऊ शकत आहे, त्याच्यामुळे पेशंटला एन्झायटी टेन्शन निर्माण होतं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर नर्सिंग डायग्नोसिस. अजून खूप सारे नर्सिंग डायग्नोसिस, हे मी फक्त इम्पॉर्टंट लिस्ट डाऊन केलेले आहेत. असे खूप सारे नर्सिंग डायग्नोसिस आहेत ते तुम्ही लिहू शकतात. आणि आय वॉन्ट यू ऑल टू राईट इन कमेंट सेक्शन, नक्की तुम्ही अजून काय नर्सिंग डायग्नोसिस येऊ शकतात ते कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा, जे तुम्हाला वाटतात. मी तुमच्या कॉमेंट्स वाचून ते डायग्नोसिस जर तुम्ही व्यवस्थित लिहिले नसतील तुम्हाला तिथल्या तिथे करेक्शन करून मी तुम्हाला नक्की सांगेन. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर लेक्चर. सीओपीडी काय आहे हे आपण व्यवस्थित बघितलेलं आहे. आय होप तुम्हाला कळलं असेल आणि नक्की तुम्हाला याचा उपयोग तुमचा पेशंट आणि कंडिशन समजण्यामध्ये, केस स्टडी, केस प्रेझेंटेशन मध्ये होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि सबस्क्राईब करून ते बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलं तरच तुम्हाला नोटिफिकेशन कळणार जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकणार. त्यामुळे नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आज एवढंच. धन्यवाद.